अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने जे आहे ते प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहे ते भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामधनं जे आहे ते भव्य कलश यात्रा काढली जाणार आहे आणि त्याची तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। राज्यभरातील लाखो भाविक जे आहेत ते या शिव महापुराण कथेला ऐकण्यासाठी येणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आता जर आपण पाहिलं साधारणतः 12:30 ते 1 वाजता अमरावती शहरातील अमरावती जिल्हा स्टेडियम पासून तर ज्या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्री तलाव भागातील हनुमानगडी या ठिकाणी या कथेचं आयोजन करण्यात आलं। तिथपर्यंत तब्बल 9 ते 10 किलोमीटर पर्यंत जी आहे ती ही कलश यात्रा काढली जाणार आहे आणि या कलश यात्रेसाठी मोठ्या संख्येने जे आहे ते महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। स्वतः खासदार नवनीत राणा या महाकलश यात्रेमध्ये जे आहे ते डोक्यावर कलश घेऊन चालणार आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून राणा दाम्पत्याकडनं या कार्यक्रमाची जी आहे ती जय्यत तयारी सुरू होती आणि उद्यापासून जे आहे ते या शिव महापुराण कथेला जे आहे ते सुरुवात होणार आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे। अमरावती शहरातील इरविन चौक असेल जस्तम असेल राजकमल चौकामधनं जी आहे ती ही कलश यात्रा जी आहे ते हनुमानगडीपर्यंत जाणार आपण बघू शकतो। शेकडोच्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वाहतूक पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि महिलांची संख्या आहे 4 दिवस जो आहे तो हा कार्यक्रम चालणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे आणि पुढील 1 ते 1.5 वाजता जे आहे ते या कलश यात्रेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप TV9 मराठी अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।